शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तेजस कोल्हे लोकशिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, शेती संबंधी शेती संलग्न जे काही व्यवसाय आहे त्याच्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी हा एक आपण माध्यम निवडले आणि आज या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत माननीय प्रथमेश घोरपडे. नमस्कार, माझं नाव आहे प्रथमेश हनुमंत घोरपडे आणि लोकशिवार या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय. जे गेल्या 13-14 वर्षामध्ये आम्ही जे काही तुमच्याबरोबर काम करताना जी काही माहिती मिळवली आहे, ज्याचं काही ज्ञान मिळवलंय, त्या ज्ञानातून आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा करता येईल आणि कशा पद्धतीनं जे काही आम्ही समाजाचं देणं लागतो ते कसं माघारी शेतकऱ्यांना देता येईल ह्याच्याबद्दलचा एक छोटासा प्रयत्न आहे हा लोकशिवार. आम्ही अशी आशा करतो की हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती इथं माहिती देणार आहोत. तर एक सगळ्यांना विनंती आहे, आमच्या या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून जे येणारे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत त्याबद्दल तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील आणि आम्ही तुमच्या शेती व्यवसायाला फक्त शेती न करता व्यवसायाकडे कसं घेऊन जाता येईल त्याच्याबद्दल काम करत राहू. शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत माझे मित्र आणि सहकारी श्री तेजस कोल्हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. शेतकरी बांधवांनो, गेले 12 वर्ष कृषी क्षेत्रात मी काम करतो, कृषी पदवीधर आहे आणि शेतीच्या ज्या काही समस्या आहे किंवा शेतीच्या संलग्न जे काही व्यवसाय आहेत तर त्यामध्ये जे आतापर्यंत काम केले त्याचा अनुभव घेऊन काही गोष्टी तुमच्यापर्यंत नाविन्यपूर्ण गोष्टी पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि मला वाटतं ही नक्कीच तुम्हाला खूप ही गोष्ट फायदेशीर ठरेल आणि भविष्यात याचा तुम्हाला उपयोग होईल. जरूर. मला वाटतंय जो आपला आजचा हा प्रयत्न आहे, जो सुरुवात आहे ती सगळ्यात महत्वाच्या पिकांना आपल्याला करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही असं पीक आहे ते कापूस, 2 नंबरला आहे सोयाबीन आणि 3 नंबरला आहे मका. तर आजच्या ह्या कार्यक्रमात आपण या 3 पिकांबद्दल बोलू. हो नक्कीच. कारण प्रथमेश कसं असतं, शेतकरी ज्यावेळेस पीक निवड करत असतात तर बरेचसे शेतकरी पारंपरिक ते पीक उत्पादन करतोय किंवा वडिलोपार्जित करत आलोय, गेल्या 4 पिढ्या करत आलोय किंवा माझ्या विभागामध्ये हेच पीक होतं असं त्यांना एक शाश्वती असते आणि त्या हिशोबाने ते त्याची निवड करतात. परंतु पीक निवड करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेण्यासाठी काही अडचणी येतात आणि त्या अडचणीचा सामना करून ज्यावेळेस उत्पादन घेतो त्यावेळेस खरोखर बाजारपेठेत पीक गेल्यानंतर किंवा आपलं उत्पादन गेल्यानंतर हाती येणारा जो पैसा आहे, मग आपण केलेली इन्व्हेस्टमेंट आणि हाती आलेला पैसा याचं गुणोत्तर घालण्यासाठी मला वाटतं ही 3 पिकांची तुलना करणं गरजेचं आहे. कारण येणारा जो खरीप हंगाम आहे या खरीप हंगामामध्ये ही मुख्य पीक आहे, म्हणजे नगदी पीक कपाशी असेल किंवा आपलं मका असेल आणि सोयाबीन सारखं डाळवर्गीय पीक असेल. तर मग या पिकांमध्ये नेमकं काय आपल्याला तुलना आहे किंवा काय तफावत आहे तर याच्यावर आपण आज चर्चा करूया. आणि बऱ्याच वेळेला असं होतं शेतकऱ्यांना पिकाचा काय म्हणतो उत्पादन घेत असताना नफा जास्त मिळावा तर आपल्याला अर्थशास्त्रात शिकवलंय, म्हणजे तुम्ही डिग्रीला शिकले, मी शिकलोय की ज्यावेळेस मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो त्यावेळेस भाव वाढतो, हे शिकवलंय आणि हे अर्थशास्त्राच्या ठिकाणी कदाचित बरोबर असेल. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की मागणी पण वाढलेली नसते, पुरवठा पण पाहिजे तितका कमी नाही, पण भाव वाढलेला असतो. कारण काय? किंवा बऱ्याच वेळा असं होतं की उत्पादनातच काही कारणांनी घट येते, निसर्गाचे काही गोष्टी असतात, काही आपल्याकडून असतात. काही वेळेस असं होतं की उत्पादन बंपर झालेलं असतं, तिथे आपल्याला कधी कधी चॅलेंज येतात. तर मग या सगळ्याचा सारासार विचार करू आणि या 3 पिकांची आपण तुलना आज या चर्चासत्राच्या माध्यमातून करू. बरोबर. जो सगळ्यात शेवटी आपल्याला विचार करायचा करायचा, जर मी 1 रुपया जर शेतीमध्ये माझ्या टाकत असेल तर कशा पद्धतीने तर मला 1 रुपयावर जास्तीत जास्त परतावा मिळेल आणि त्या हिशोबाने आपण आपल्या पिकाची कशी निवड करता येईल ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर मला वाटतं सुरुवातीला कपाशीबद्दल चर्चा करायची. हा चालेल, कपाशीबद्दल करू शकतो आपण. आता तसं पाहिलं तर खानदेशचा भाग असेल, मराठवाडा, विदर्भ आणि काही थोडाफार पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग असेल तर कपाशी फार मोठ्या प्रमाणात होते आणि गेल्या वर्षी कपाशीचे रेट खूप चांगले राहतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. कारण कपाशीचं बियाणं अक्षरशः विकलं गेलं नव्हतं, म्हणजे पाहिजे तितकं लागण कपाशीची झाली. बरोबर. पण मग लागण झाली नाही तरी रेट पाहिजे तितके टिकले नाही. बरोबर. का टिकले नाही तर ही एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजे मी जे बोललो की मागणी वाढली, पुरवठा कमी झाला तर कदाचित भाव वाढतील, पण इथं भाव वाढलेच नाही. त्याचं कारण काय असेल? थोडस त्याच्यावरती मी एक प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो. मला वाटतंय 2022 साली, 2021 आणि 2022 साली कपाशीला एकदम जगामध्ये हायएस्ट रेट मिळाले. जवळजवळ ती शेतकऱ्यांना 10,000 12,000 बऱ्याच लोकांनी ज्यांनी कापूस ठेवला त्यांना त्याच्यापेक्षाही जास्त रेट मिळाले आणि त्याचा एक लोकांच्या विचारसरणीमध्ये हा बदल झाला की कापूस वेचणी केल्या केल्या तो विकण्यापेक्षा आपण होल्ड करून ठेवू आणि त्याच्यापेक्षा आणि नंतर थोड्या दिवसांनी विकू, जेणेकरून हे होईल. पण
जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण फक्त महाराष्ट्रापुरता विचार करतो, पण हो. ज्यावेळी आपण कापसाचा विचार करतो, भारत हे जगातलं टॉप 3 देशापैकी एक देश आहे जिथं कापसाचं उत्पन्न अगदी सर्वात बरोबर. जास्त घेतलं जातं. हम्म. आणि जर भारताचा विचार केला तर त्याच्यामध्ये तेलंगणा आहे, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, हरियाणा आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे. हो. हे जे सगळे राज्य आहेत ती सुद्धा कापसाची महत्वाची बरोबर. क्षेत्र आहेत. आता जसं पण तसं नियमाने महाराष्ट्र मोठं मार्केट आहे, सगळ्यात बरोबर, मोठं. एकदम बरोबर. हा. जसं तेजसने सांगितलं की गेल्या वर्षी कापसीची बियाण्याची पाकिट आपल्याकडे कमी विकली हो. गेली, त्यामुळे आपल्याला असा अंदाज होता की कापसीला भाव रेट चांगला येईल. हो. पण त्याच वेळी मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनला भाव नसल्यामुळे लोकांनी कपासीची जास्त लागवड हो. केली आणि त्यामुळे मध्य प्रदेशचा जो माल आहे तो मार्केटमध्ये जास्त आला. आणि त्यामुळे अल्टिमेटली काय झालं की जी आपल्याला अपेक्षा होती की रेट 8,500, 9,000, 10,000 मिळतील, ते आता कुठे 7,500, 7,600, 8,000 पर्यंत टच करतायत. पण एवढ्या उशिरा रेट जेव्हा शेतकऱ्याकडचा माल विकलेला गेलेला असतो त्या रेटला काही किंमत नाही शेतकऱ्याच्या दृष्टीनं. नाही, अगदी बरोबर आहे. आणि एवढे दिवस कापूस साठवणं पण सगळ्यांना शक्य नाही, कारण कापूस साठवण्यासाठी जी जागा लागते किंवा ज्या फॅसिलिटी आहेत बरोबर. तर त्या नाहीये. वखार बरोबर. वगैरे ज्या बाकीच्या पिकांसाठी तसे बरोबर. कपाशीसाठी नाही. नाही. आणि ती रिस्क पण आहे. बरोबर. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी काही स्किनचे आजार वगैरे त्या कपाशी साठवल्यामुळे झाले. काही ठिकाणी कपाशी रात्रीतून समजा आग लागणे किंवा बाकीच्या ज्या काही अपघात आहेत तर ते खूप झालेले. तर त्यासाठी मला नाही वाटत का ते संयुक्तिक राहील इतके जास्त दिवस साठवणं. बरोबर. हा. त्यामुळेच आम्ही आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये हा चर्चा करणार आहेत की जर ह्या वर्षी आपल्याला ह्या 3 पिकापैकी जर पिकाची निवड करायची असेल तर त्यासाठी वातावरण कसं राहील. मला वाटतंय काल परवा दिवशीच भारतीय हवामान विभाग असेल किंवा हो. स्कायमेट सारखी जी संस्था आहे त्यांनी आपला पावसाचा अंदाज दिलाय. मग त्याचा अंदाज करून येणाऱ्या फ्युचरचे जे बाजारातले भाव आहेत त्याचा विचार करता किंवा जे आता नवीन व्यापार युद्ध चिडलेलं आहे हो. अमेरिका आणि अमेरिकेने. चीनमध्ये, हो. तर त्याचा काय फरक पडेल. आय हो. थिंक मला वाटतं त्या सगळ्याचा विचार करून आपण ह्याच्यावर डिस्कशन करणार आहे. नक्कीच नक्कीच. तर तेजस तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी काय वातावरण राहील, कसं काय? आता हवामान खात्याचा पण एक विषय म्हणजे गेल्या आपण 8-10 वर्ष अनुभवतोय की बऱ्याच वेळा असं होतं की हवामान खात्याचे सगळे हवामानाचे अंदाज सुरुवातीला तरी पॉझिटिव्ह असतात. काही कारणाने असू शकतात, सरकारचं त्यांच्यावर निर्बंध असेल किंवा जे काय असेल, किंवा खरोखर ते पॉझिटिव्ह असू शकतात. ज्यावेळेस खरोखर मान्सून येण्याची परिस्थिती असते त्यावेळेस मान्सूनचा मुक्काम वाढला, मान्सून लांबला, मग या गोष्टी त्यावेळेस पुढे यायला चालू होतात. आणि 105% यावर्षी मान्सून पडणार आहे ही आनंदाची बाब आहे. पण 105%चं वितरण कसं होणार आहे. जर आपण 4 महिने मान्सूनचे जर धरले, जूनच्या साधारणपणे 10 तारखेनंतर मान्सूनचं आगमन 10, 12, 15 थोडे ह्या दिवसेंदिवस लांबत चालले. बरोबर. मग जर जूनचे 15 दिवस, जुलैचा पूर्ण महिना, ऑगस्टचा पूर्ण महिना आणि सप्टेंबरचे काही दिवस, तर याच्यात जे 105% तर प्रत्येक महिन्याला 25-30% होणार आहे का मान्सून, हा पण महत्वाचा विषय. तो 25-30% जर सुरुवातीच्या कालावधीत जर योग्य असेल 30-40% तर तो पिकांना नक्कीच मानवेल. मग तुमचं कापूस घ्या, मका घ्या की सोयाबीन घ्या. बरोबर. पण जर पक्वतेच्या अवस्थेमध्ये मान्सून जास्त होणार असेल किंवा परतीचा मान्सून जास्त होणार असेल तर पिकाला होणारा लॉस किंवा जो धोका आहे तर तो वाढेल. मग या परिस्थितीमध्ये आपल्याला काय उपाययोजना करावं लागतील किंवा त्याची रिस्क कशी, तर तेही थोडंसं आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे. आता कपाशीचा जर विचार केला तर साधारणपणे सगळ्या म्हणजे कपाशी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, मशागतीवरचा खर्च एक 3 ते 5,000 रुपये एकरचा येतो. काही जण नांगरणी करतात, काही जण ती टाळतात. 3 ते 5,000 रुपये मशागतीचा खर्च. बियाण्याचा खर्च जर केला तर कपाशीला 2च पॅकेट बियाणं लागतं. साधारण ह्या वर्षी 901 रुपये एका पॅकेटची किंमत ठेवली, म्हणजे 1,800 रुपये आपल्या बियाण्यावरचे लागले. बरोबर. त्यानंतर लागवडीचा खर्च साधारण 1,000 रुपयाच्या आसपास एकरी. आणि मग त्यासाठी उगवणीपूर्वीचे तणनाशक, उगवणी नंतरचे तणनाशक ह्या 2-2,500 रुपये खर्च. आणि कपाशीला 5 ते 6 फवारण्या होतात, कारण आता बोंडअळीमुळे 2 फवारण्या वाढलेल्या आहेत. पहिले 3-4 फवारणीमध्ये कपाशी व्हायची, आता 3-4 फवारण्या रस शोषक किडीच्या आणि 2 फवारण्या बोंडअळीसाठी खास करून करावं लागते. मग तो फवारणीचा खर्च एक साधारण 7,000, 10,000 पर्यंत आपला जाऊ शकतो. त्यानंतर वेचणीचा खर्च आहे. आता अगदी किलोला 5 म्हणजे 3 रुपयापासून भाव चालू होते, आज 10 रुपयापर्यंत जाऊन पोहोचले. त्याहूनही जास्त गेले असतील. कदाचित शेतकरी कमेंट करून सांगतील पण आपल्याला की आपल्याकडे वेचणीचा भाव कपाशीचा प्रति किलो किती किंवा प्रति क्विंटलला किती वेचणीला लागतो. मग तो सगळा जर गोळाबेरीज केली तर कपाशीला उत्पादन घेत असताना साधारण आपल्याला 50-55 हजार रुपये खर्च आहे. बरोबर. आणि जर बागायती खूप चांगला वाण आपण निवडला, चांगलं मशागत व्यवस्थापन चांगलं असेल, जमीन चांगली असेल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केलं असेल तर एका पॅकेटला 10 क्विंटल उच्चांकी उत्पन्न, म्हणजे पर्यायी 1 एकरला 20 क्विंटल बरोबर असं उत्पन्न. आणि गेल्या वर्षीच्या रेटचा जर विचार केला तर साधारण 6-7 हजारची रेंज होती. आपण 6,000 जरी क्विंटलचा भाव पकडला तरी 1,20,000 रुपये आपल्याला अपेक्षित आहे, ज्यामध्ये 50-55 हजार रुपये आपलं वेचणीसह इतर जो खर्च आहे तो अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीने हे कपाशीचं गणित आहे.
आता याच्यामध्ये रिस्क आहे, जसं मी गुलाबी बोंडाळीचं बोललो, ती एक रिस्क आहे. दुसरी रिस्क थोडीफार आहे, जी हिरवे तुडतुड्यांची, म्हणजे लाल्या रोग येतो शेतकरी अन्नद्रव्यावर फोकस करतात, परंतु सुरुवातीला जर रस शोषक कीड आली आणि खास करून हिरवे तुडतुडे आली तर ते लाल्याला कारणीभूत जास्त ठरतात. बरोबर. मग ती एक रिस्क आहे. आणि बाकी मग पांढरी माशी, फुलकिडे थोडीफार रिस्क आहे. तर अशा पद्धतीने खरी बोंडाळीची रिस्क वगळता बाकीच्या रिस्क कमी आहेत, बोंडाळीची रिस्क जास्त आहे. कदाचित आपल्याला पुढे जे आपण व्हिडिओ बनवणार त्यावेळेस प्रत्येक जी रिस्क आहे तर तिच्यावर कसं काउंटर करायचं किंवा तिला कसं आपण सामना करायचा किंवा थोपवायचं त्याच्यावर आपण बोलूच. पण आजच्या घडीला आपल्याला ह्या रिस्क पाहता कपाशीमध्ये आपल्याला साधारण 50-55 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, जी की 6 महिन्याची, कारण आपण बागायती वाण पकडलाय आणि उत्पन्न आपलं साधारण 1 लाखापासून तर 1.25 लाखापर्यंत आहे अपेक्षा. थोडस मी आपले सगळे शेतकरी काही बागायती वाण करत नाही. मी थोडीशी हे सांगेन की जे लोक जिरायती वाणाकडे जातात तर त्या लोकांचा खर्च किती अपेक्षित असतो त्याच्यावरती थोडं. याच्यामध्ये कसं आहे, 2-1 फवारण्या त्यांच्या वाचतील आणि कालावधी कमी होईल, कारण जे बागायती करतात ते शक्यतो फरदड वगैरे घेऊन किंवा 3-4 वेचण्या करून बागायतीचं नियोजन होतं, म्हणजे 6 महिने बागायती चालते. बरोबर. आणि जर जिरायती असेल तर ते 4-5 महिन्यापर्यंत त्यांचं जिरायतीचं व्यवस्थापन, म्हणजे काही जण दसऱ्याला वेचणी चालू करतात, काही जण दिवाळीत कापूस काहींचा. बरोबर. हा त्यातला तफावत आहे. मग तिथं आपला खर्च एक साधारण 10-12 हजार रुपयापर्यंत कमी होईल, पण उत्पादन ड्रास्टिकली कमी होईल, म्हणजे बऱ्यापैकी कमी होईल. कारण कसं, जिरायतीला अगदी 4-5 क्विंटल प्रति बॅग प्रति पॅकेट इतकंच उत्पादन आहे, म्हणजे तुमचं 10-12 क्विंटल उत्पादन जिरायतीला येऊ शकतं. बरोबर. जे की बागायतीला 20 पर्यंत आपण मजल मारू शकतो. पण परत एकदा बोंडाळीवर लक्ष देणं गरजेचं आहे, बागायतीवाल्यांना तर खूप गरजेचं आहे. कारण काय, बोंडाळी जसं कपाशीला बोंड लागत उशिरा लागत जातात तसा धोका वाढत जातो. आणि जिरायतीचं काय असतं, वन टाइम बोंड लागतात, तर तुमच्या फवारणीतून याच्यातून तो तुम्ही धोका टाळू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करू शकता. तर ते दोन्हीची ती अशी तफावत आहे. पण यात सगळ्यात महत्वाची जी बाब तेजसने सांगितली ती एक लक्षात घ्यायची आहे, जो उत्पन्नाच्या मतलब जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जो आपल्याला परतावा मिळणार आहे तो जर तुम्ही बघितला तर तो बागायती पिकामध्ये साधारणतः जर तुम्ही 1 रुपया इन्व्हेस्ट केला तर त्याला 2 रुपये ते 2 रुपये 20 पैसे एवढा परतावा मिळू शकतो. म्हणजे 50-55 हजार खर्च आणि 1.25 लाख रुपये इन्कम. बरोबर. पण तेच जर आपण जिरायतीवर जास्त फोकस करत असू तर जिरायतीमध्ये तो जो आपला रेशो आहे तो फार कमी होणार आहे. साधारणतः 1 रुपया जर गुंतवणूक केली तर साधारणतः 80 पैसे ते 90 पैसे इतकंच आपल्याला उत्पन्न मिळणार, कारण त्याचे दोन महत्वाची कारण आहेत. जे उत्पन्न मिळणार आहे ते सुद्धा कमी आहे. जरी आपला उत्पादन खर्च कमी असेल तर उत्पन्न मिळणार ते कमी आहे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते उत्पन्न आहे. जर आपल्याकडे उत्पन्न असेल तर नंतर बाजारभाव ही नंतरची गोष्ट, पण उत्पन्न कसं वाढवायचं हे आपल्या हातात आहे. बरोबर. आणि त्यामुळं जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल, जर तुम्ही नियोजन करू शकत असाल तर आम्ही तुम्हाला हाच सल्ला देऊ की तुम्ही जो बागायती कापूस आहे त्याच्याकडे वळालेलं तुमच्यासाठी चांगलं. अगदी बरोबर. कपाशीच्या बाबतीत आता यावर्षी जसं आपण तुम्ही मगाशी पण मुद्दा मांडला की मध्य प्रदेशला उत्पादन वाढलं का, तर सोयाबीनला भाव नाही, म्हणजे शिफ्ट म्हणतो शेतकऱ्याचा जो शिफ्टिंगचा पॅटर्न म्हणतो किंवा टेंडन्सी म्हणतो, तर ती तिथं कपाशीत पाहिजे. परंतु एक ओव्हरऑल जागतिक बाजारपेठेमध्ये जर हे जे काही युद्ध चालू आहे, शीतयुद्ध किंवा ज्याला आर्थिक युद्ध म्हणतो, ते वगळून बाकी काही असे फॅक्टर आहेत की काही परिणाम करू शकतात भाव वाढीसाठी किंवा भाव पडण्यासाठी? काही जे आतापर्यंत जे अंदाज आहे, जर आपण भारतीय बाजारपेठेतला जर विचार केला तर भारतातला जो कापूस तयार केला जातो तो मोस्ट ऑफ द कापूस आपण स्वतःसाठी वापरतो आणि त्याचा आपण व्हॅल्यू एडिशन करू, म्हणजे कापसापासून आपण धागा तयार करतो, धागापासून कपडे तयार करतो आणि ते कपडे आपण अमेरिका झालं किंवा युरोपियन देश झाले त्यांना आपण ते निर्यात करतो. आणि तो एक भारतासाठी फार मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. ज्यावेळी आपण ओव्हरऑल कापसाचं विनिमय आहे किंवा कन्झम्पशन जे आहे तर त्याचा विचार केला तर साधारणतः 70 ते 75% कापूस हा कमर्शियल वस्त्र उद्योगामध्ये वापरला जातो आणि त्याचं पूर्ण तिथे उत्पादन केलं जातं. त्या व्यतिरिक्त आपल्याला थोडाफार कापूस आयात सुद्धा करावा लागतो. आपण ब्राझील झालं किंवा अमेरिका झालं अशा देशांकडून आपण तो आयात सुद्धा करतो, कारण आपल्या वस्त्रोद्योगाची मागणी तेवढी आहे. तो जो वस्त्रोद्योग वाढलाय त्याची मागणी आहे. पण आता जर ह्या वर्षी विचार केला, जे आता व्यापार युद्ध अमेरिकेत चालू झालेलं आहे अमेरिकेने, त्यामुळे एक अंदाज असा आहे की जगातली जी डिमांड आहे कपड्याची ती कमी होईल आणि ती जर कमी झालं तर ऑटोमॅटिक त्याचा जो इम्पॅक्ट आहे वस्त्र उद्योगावर त्यांना सुद्धा कमी प्रोडक्शन करावं लागेल आणि ऑटोमॅटिकली मागणीमध्ये घट होणार आहे.
म्हणजे बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता बाजारभाव जास्त. दबावात राहण्याची शक्यता जास्त आहे. दुसरा एक फॅक्टर विचार करायचा गरज आहे. दरवर्षी जी आपल्याकडे शिल्लक गाठी असतात. गाठी असतात, हो. तर ह्या वर्षी CCI जी भारत सरकारची संस्था आहे जी कापूस खरेदी करते, त्यांच्याकडे ह्या वर्षी बऱ्यापैकी साठा शिल्लक आहे. हो. आणि जर तो साठा शिल्लक असेल तर जी पुढच्या वर्षी खरेदी होणार आहे भारत सरकारकडून त्याच्यावरती सुद्धा दबाव येणार आहे आणि ऑटोमॅटिकली त्यामुळे जे अपेक्षित आपल्याला खरेदी आहे ती तेवढी होण्याची चान्सेस फार कमी कमी आहेत. आहेत. आणि त्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो बाजारभावावरती राहणार आहे हम्म. कापसाच्या. आणि त्यामुळं अंदाज आहे जे ह्या वर्षी शेतकऱ्यांना जे ऍव्हरेज भाव मिळाले 6,500 ते 7,000च्या हो. मध्ये तेवढेच भाव मिळतील. जर पावसामुळे जर कुठे काही नुकसान जास्त झालं, जर हा. उत्पन्न जर क्षेत्र कमी झालं, अशा सिच्युएशन मध्येच ते वाढण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. अदरवाईज डिमांड थोडक्यात असल्यामुळं ह्या वर्षी बाजारभाव वाढण्याचे चान्सेस हे फार फार कमी आहेत. थोडे आहेत. म्हणजे ज्यांना नवीन कपाशीकडे वळायचे हा. त्यांनी तरी सध्या हे तरी वर्ष याचा विचार नाही, हा, हे हे वर्ष वर्ष त्यांच्यासाठी नाही. नाहीये. हा त्यातला अर्थ झाला. जे पारंपरिक कपाशी करतात त्यांना क्षेत्र वाढवायचं असेल तर नाही, आहे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्याहून कमी क्षेत्रामध्ये नियोजन असेल तर हो. एकदम बरोबर, एकदम बरोबर. तर या ठिकाणी कपाशीबद्दल मला वाटतं आपण सविस्तर अशी चर्चा केली. नक्कीच शेतकरी बंधूंनो, आपण हा जो युट्यूब चॅनल आहे लोकशिवार, तर यामध्ये फक्त शेतीच्या उत्पादनासंबंधी कोणतं प्रोडक्ट वापरल्यानंतर आपलं उत्पादन वाढणार आहे, कोणती खतं वापरा, औषध वापरा, याविषयीच फक्त मार्गदर्शन नाही. तर आपण प्रयत्न करूया की काय मार्केटमध्ये चालू आहे, मार्केट ट्रेंड काय, शेतीचं भविष्य कोणत्या दिशेने चाललंय, तर त्याचा आढावा घेत जाऊ. म्हणजे त्यामध्ये आपल्याला काही बदल करता येतील का, काही बदल आपल्या पथ्यावर पडतील आणि काही गोष्टी आपल्याला टाळता येतील का, जिथं आपण खर्चामध्ये बचत करू किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बचत करू शकतो, यावर अनुषंगाने आपण काम करू. बरोबर. आताच आपण कपाशी पिकाबद्दल संपूर्ण माहिती घेतली आणि मला ही आशा आहे की तुम्हाला जे आम्ही विश्लेषण करत आहोत ते तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी परत एकदा सगळ्यांना विनंती करेन की जो आमचा प्रयत्न आहे लोकशिवार माध्यमातून, तुम्ही त्या चॅनलला जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे येणारे आमचे व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी बेल आयकॉन तुम्ही दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील. तर चला आता पुढच्या पिकाकडे वळूया. जे दुसरं महत्वाचं पीक आहे सोयाबीन. नक्कीच महाराष्ट्राचा विचार केला तर फार मोठा एरिया सोयाबीनच्या पण खाली येतो. जसं की मराठवाडा आणि विदर्भ हा तर मुख्य एरिया आहे, परंतु जो आपला ऊस पट्टा होता, पश्चिम महाराष्ट्रातला जो बेल्टचा जर विचार केला तर अगदी कोल्हापूर, सांगली, पुणे या भागामध्ये पण सोयाबीनची लागवड गेल्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आणि हा पण एक शिफ्टिंग आहे. म्हणजे जसं आपण कपाशीच्या बाबतीत पाहिलं की सोयाबीन उत्पादक कपाशीकडे आले बरोबर मध्य प्रदेशमध्ये, तसंच इकडं सोयाबीनकडे काही आपले बागायती शेतकरी आले होते आणि शेतकऱ्यांनी त्यावेळेस गणित मांडलं. म्हणजे मला त्या पण चर्चा आठवतात. शेतकऱ्यांसोबत मी बोलायचो आणि मी गमतीने म्हणायचो की सोयाबीन हे तुमचं पीक नाही, तुम्ही बागायती भागातले शेतकरी तर तुम्हाला हे शोभत नाही, तुम्ही सोयाबीन नाही उत्पादन घ्यायला पाहिजे. तर त्यावेळेस मी त्यांचं गणित ऐकायचं. ते समजून सांगायचे की ऊस जर लावला तर 18 महिने आम्ही ऊस उत्पादन घेतो. साधारण आम्ही 18 महिन्यात किती पण मेहनत चांगली केली, 80 टन जरी सरासरी पकडली तरी आमचे 2-2.5 लाख रुपये होतात. पण 18 महिने आम्ही जमीन अडकवतो. आणि तेच जर आम्ही सोयाबीन घेतलं तर 18 महिन्यामध्ये आमची 6 पिकं निघतात. बरोबर. आणि जर त्या 6 पिकाचं गणित मांडलं, भले ती 6 पिकं निघत नाही, हे कागदोपत्री गणित, परंतु ते 6 पिकाचं गणित मांडलं तर आम्ही ऊसापेक्षा जास्त कमवतो. बरोबर. मग ही जी चर्चा होती आणि माझा याला विरोध होता, परंतु उघड बोलू शकत नाही आपण बऱ्याचशा गोष्टी, की असं शिफ्टिंग योग्य नाही. तुमच्याच हवामानाला, तुमच्याच भागात मानवणारं पिकाचं शिफ्टिंग तुम्ही जरूर करा. बरोबर. म्हणजे कपाशीतून केळीकडे जरूर या, ऊसातून केळीकडे जरूर या, परंतु तुम्ही ऊसाला जर सोयाबीन पर्याय शोधत असाल तर शेतीची दिशा कुठेतरी वेगळ्या दिशेने चालली असं मला वाटत होतं. नाही, पण त्याच्यामध्ये हा एक पण आपल्याला विचार करायचा भाग आहे. त्याच्यामध्ये जी भारताचं जे कन्झम्पशन आहे, पर्टिक्युलरली तेलाचं, जे सोयाबीन मधून तेल काढलं जातं, तर ते फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि आपण तेलासाठी इंडोनेशिया सारख्या किंवा मलेशिया सारख्या देशामधून जे पाम तेल आयात करतो त्याच्यावरती 100% आपण त्याच्यावरती अवलंबून आहोत. आणि ज्या पद्धतीचे भाव तेलाला मिळत होते त्या पद्धतीने सोयाबीन एक अट्रॅक्टिव्ह पीक झालं होतं शेतकऱ्यांसाठी, पण त्यावेळी त्याचा उतारा त्या पद्धतीने निघत होता. पण जर आजचा विचार केला तर दरवर्षी शेतीला नवीन चॅलेंजेस येतात, नवीन आव्हानं येतात. आणि त्याच्यामध्ये आय थिंक मला वाटतं आपण ह्या वर्षी काय राहील सोयाबीनचा अंदाज त्याच्यावरती बोलू. तेलाचा मुद्दा तुम्ही मांडला, परंतु मग इथं कुठेतरी कृषी विभागाची किंवा सरकारची जी काही ध्येयधोरण आहे तर ती कुठेतरी इथं पूरक नाही असं मला वाटतं. बरोबर. कारण तेलाचे भाव आजही चांगले टिकून आहेत, परंतु सोयाबीन उत्पादकांना पैसे
होत नाही. बरोबर. आणि जसं तुम्ही पाम तेलचं बोललं, तर घरगुती वापरासाठी पाम तेलचा उपयोग खूप कमी, बरोबर. इंडस्ट्रियल उपयोग आहे. म्हणजे बरोबर. जिथं तुम्ही मोठमोठे कारखाने आहेत जे काही पदार्थ बनवण्याचे, हम्म. तर तिथं पाम तेल नक्कीच वापरलं बरोबर. जातं. परंतु घरगुती वापरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आहे, सूर्यफूल तेल आहे किंवा बाकीच्या तेलांवर अवलंबत्व आहे, आणि तरी पण भाव नाही. म्हणजे सरकारची धोरणं इथं मॅटर करतात, आणि त्यामुळं आपल्याला विचार करायचा आहे पुढे जाऊन आपण कसं. बरोबर. तर त्याच्या आधी मी गणित मांडतो. त्याच्यामध्ये एक हा. थोडासा एक मी पॉइंट ऍड करतो. हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोयाबीन फक्त तेलासाठी वापरलं जात नाही. सोयाबीन हा एक मेजर सोर्स आहे प्रोटीनचा. प्रोटीनचा पोल्ट्रीसाठी. हो. आणि ज्या पद्धतीचं लॉबिंग केलं जातं पोल्ट्री व्यवसायातर्फे, सोयाबीन पेंड आयात म्हणा किंवा त्या क्षेत्रामध्ये, मला वाटतं आज शेतकऱ्यांची आपली संघटना तेवढी स्ट्रॉंग नाहीये की आपण सरकारपर्यंत आपलं ते म्हणणं पोहोचू शकतंय, किंवा त्या पद्धतीनं सरकार ऐकून घेत नाही. आणि त्यामुळे त्या लॉबीने जे रेट दाबून ठेवलेले आहेत, जर तुम्ही बघितलं, जर सोयाबीनच्या पेंड्याचे रेट आहेत, आपलं जे आयात धोरण आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती सोयाबीनची पेंड आयात करतो. ज्यावेळी सोयाबीनचं तेल काढलं जातं, जो क्रशर किंवा मिलचा मालक आहे त्याला फक्त तेलातून पैसे नाही मिळत, ते त्याला सोयाबीन पेंडीतूनही मिळतात. आणि जोपर्यंत आपण आयातीचं धोरण ठेवणार आहोत सोयाबीनच्या पेंडेबाबत, तोपर्यंत त्याचे रेट वाढणार नाहीत. त्याच्यामुळे जी मागणी आहे सोयाबीन पेंड्याची डोमेस्टिक बाजारपेठेत पोल्ट्री व्यवसायासाठी, ती काही वर चढणार नाही, आणि त्यामुळे त्याचे भाव वाढणार नाहीत. त्याच्यामुळं जे कोणी लोक हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना आमची एक छोटीशी विनंती आहे, शेतकऱ्यासाठी तुम्ही ह्या आयात नीतीचा एकदा विचार करा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला 2 रुपये कसे जास्त मिळतील. जर आपला शेतकरी जगला तर आपल्या सर्व इंडस्ट्री जगणार आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. जसं तुमचा प्रश्न होता की सोयाबीनसाठी कपाशीचं आपण गणित मांडलं, आपल्याला किती रुपये गुंतवणूक करायची. बरोबर. तर मग सोयाबीनच्या बाबतीत जर विचार केला तर साहजिकच जे मशागत आहे तर ती 3 ते 5 हजार रुपये प्रति एकर. सोयाबीनला साधारण 40 किलो प्रति एकर बियाणं, म्हणजे 2,000 रुपयाच्या आसपास बियाण्यावरचा खर्च. त्यानंतर उगवणी पूर्वी आणि उगवणी पश्चात तणनाशक हे कंपल्सरी सोयाबीनला वापरलं जातं. आणि आज आपल्याकडे मजुरांची उपलब्धता नाही, त्यामुळे तणनाशकाचा वापर हा हमखास करावा लागतो. तर त्याचा साधारणपणे 2-2.5 हजार रुपयापर्यंतचा खर्च. सोयाबीनमध्ये जे रिस्क येतात, तर ती गर्डल बिटल ही सगळ्यात मुख्य रिस्क आहे, जी शेतकरी आजही ओळखू शकलेली नाहीयेत. गर्डल बिटलचा परिणाम आपल्याला वाटतं की सुरुवातीला सोयाबीनला कोणती आळी काही डॅमेज करू शकत नाही, उत्पन्नावर काही परिणाम करू शकत नाही. पण गर्डल बिटलमुळे जर तुमचं खोड पोखरलं गेलं सोयाबीनचं, तर तिथं कळी लागत नाही, तिथं माल लागत नाही. कळी आली तर तिला शेंग बाधत नाही, आणि त्यामुळे तुमचं उत्पादन खूप घटतं. तर गर्डल बिटलवर काम करणं गरजेचं आहे. पहिली रिस्क ती आहे. तेजस, मला वाटतं ही जी रिस्क आहे ती शेतकऱ्यांच्या नजरेतून नजराड होते, आणि त्याच्यासाठी ती ओळखायची कशी. आणि एक आपण ह्या टॉपिक मध्ये त्याबद्दल बोलत नाहीयेत, पण त्याला नियोजन थोडक्यात कसं करायचं त्याच्यावर थोडी जर प्रकाश टाकला तर नक्कीच. आपण सोयाबीनसाठी 3 फवारण्या, जसं कपाशीला आपण बोललो 6 पर्यंत फवारण्या गेल्या, 4 शोषक कीड, 2 बोंडाळीसाठी. तर कपाशी पाठोपाठ सोयाबीनचा जर विचार केला तर 3 फवारण्या ह्या झाल्याच पाहिजे. जी गर्डल बिटलची म्हणजे 5-7 पानावर आपलं सोयाबीन असताना एक फवारणी आळीची, साधेतलं साधं कीटकनाशक घ्या पण ती घ्या. त्यानंतर फुलधारणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला फुलोऱ्याला आळीने बाधा करू नये त्यासाठी दुसरी आळीनाशकाची किंवा आळीवर कीड मारणारं कीटकनाशक तिथं लागेल. आणि शेंग लागत असताना तिसरं एक फवारणी आपल्याला लागेल. तर 3 फवारण्या आपल्याला सोयाबीनसाठी नियोजन ठेवायचे. 3 फवारण्या जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला कुठलीही समस्या येणार नाही. याच फवारणीमध्ये एखादं बुरशीनाशक आपण घेऊ की तांबेरा सारख्या समस्या किंवा बुरशीजन्य रोग आपल्याला टाळता येतील. तर सोयाबीनमध्ये आपल्याला या 3 फवारण्या तणनाशकासाठी उगवणी पूर्वीचं जर घेतलं तर 2 फवारण्या, उगवणी पूर्वी, उगवणी पश्चात. काही तणनाशक असे की पेरणीनंतर उगवणीच्या इमिजिएट काम करतात, म्हणजे तिथं आपल्या एका फवारणीत पण काम होऊ शकतं. स्ट्रॉंगाम सारखं तणनाशक आहे जे तिथं काम करतं. तर या अनुषंगाने आपल्याला 3 फवारण्या आळीसाठी, एखादं त्याच्यात बुरशीनाशक, आणि 1 फवारणी किंवा 2 फवारण्या तणनाशकासाठी आपल्याला सोयाबीनला वापरायची. मग हा एक झाला खर्च. त्यानंतर सोयाबीनला अजून काय लागेल तर आंतरमशागत आपण कुठलीही पकडली नाही, कपाशीसारखं जी वेचणी वगैरे. डायरेक्ट सोयाबीनचा आपण काढणी करू, मळणी करू. काढणी आणि मळणी याच्यावरचा खर्च असं एकंदरीत सगळा जर सोयाबीनवरचा खर्च आपण पकडला तर साधारणपणे 30,000 पर्यंत आपला खर्च अपेक्षित. काढणीवर जास्त खर्च होतो, मळणीवर तुलनेने कमी होतो. 1 एकरला आपल्याला सोयाबीनला 30,000 रुपये हा टोटल खर्च आहे. आणि सोयाबीनचं उत्पादनाचा जर विचार केला तर गळीत, म्हणजे जर मी एक ऍव्हरेज पकडलं मराठवाडा किंवा तो भाग, कारण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ठीक आहे गळीत चांगले, तिथं पण काही समस्या आहेत, जिथं पाऊस जास्त होतो, वाढ जास्त होती. आता शेतकऱ्यांचे हे पण लक्षात येत नाही की सोयाबीनची वाढ थांबवणं का गरजेचं आहे, ते पण काहींच्या अजूनही लक्षात येत नाही. आणि त्यातच जो आता तुम्ही तो जो
पॉईंट मांडला हो. की वाढ जास्त होते, हो. आणि त्यातच आपलं जे हवामानाचा ह्या वर्षीचा अंदाज आहे 105% जो पाऊस होणार आहे, हा. तो पण आपल्याला गृहीत धरणं महत्वाचं आहे. कारण जर त्याचं जर डिस्ट्रीब्युशन distribution नेमकं जुलैत आलं. जुलैत आलं, जर हा. त्याच्या वाढीच्या टाइमिंगला अगदी. आलं हा. तर ते सोयाबीन वाढीवरती जास्त जाणार आहे, आणि हो. त्याच्यामुळं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय त्याचा आता आपल्याला अंदाज नाहीये. बरोबर. पण जे प्रिलिमिनरी फोरकास्ट दिलेलं आहे हवामान विभागाने, त्याच्यामध्ये यवतमाळ झालं, नांदेड झालं, परभणी आहे, हो. त्यानंतर सोलापूर, लातूर, औरंगाबाद, इव्हन मराठवाडा आणि विदर्भामध्ये ह्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा हो, अंदाज आहे. अगदी बरोबर. आणि जर त्याचा जर विचार केला तर नक्कीच कुठे ना कुठे सोयाबीनला तो त्रास देणार आहे, आणि हो. त्या गोष्टीचा आपण विचार जर आधी केला तर मला वाटतं त्याचा आपल्याला फायदा होईल. हो, आणि मग एकंदरीत खर्च आपला साधारण 30,000 ते 32,000 पर्यंत सोयाबीनचा अपेक्षित आहे 1 एकरला. बरोबर. शास्त्रशुद्ध नियोजन आपण गृहीत धरलं, जिथं खतांचं नियोजन, सोयाबीनला फार खतं लागत नाही, तरी पण जे बेसल डोस असेल किंवा सल्फर सारखी खतं असतील वेळच्या वेळी आपण देणं गरजेचं आहे. बरोबर. अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सगळं पीक संरक्षण या सगळ्याचा अनुषंगाने विचार केला तर 30,000 रुपये आपल्याला एकरी बरोबर. खर्च अपेक्षित आहे. बरोबर. आता सोयाबीन मधून उत्पादन किती होईल, हम्म. तर साधारणपणे शेतकरी 15 क्विंटल पर्यंत उत्पादन येईल या अपेक्षेने सोयाबीनचं लागवड होत होती, पेरणी होत होती. पण आज तेवढा उतारा राहिलेला नाही. हम्म. अगदी तो 8 ते 10 म्हणजे निम्म्यावर येऊन थांबलेला आहे. बरोबर. आणि जरी आपण 10 क्विंटल जरी पकडलं तरी पण आपण साधारण 45,000च्या सरासरीमध्ये बरोबर. उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे 30,000च्या इन्व्हेस्टमेंट पुढे आपल्याला फक्त 45,000 उत्पादन अपेक्षित आहे. बरोबर. जो की मला वाटतं रेशो तुमच्या विज्ञानाच्या भाषेत किंवा अर्थशास्त्राच्या भाषेत सांगितला तर तो खूप कमी राहील. कमी राहील. जर ह्याच पिकाचा, जसं आपण मगाशी कपाशीबद्दल बोललो, हो. तर सोयाबीन मध्ये जर विचार करायचा झाला ग्लोबली, तर ब्राझील झालं, अमेरिका झालं, हो. किंवा चीन झालं, आणि भारत हे मेजर प्रोड्युसर आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते. आणि ह्या वर्षी सोयाबीनचे पण जे अनुमान आता येत आहेत ते काही विशेष चांगले एनकरेजिंग नाहीत किंवा हो. चांगले नाहीयेत. हम्म. आणि जसं मगाशी म्हटलं, जोपर्यंत आपल्या सोयाबीन पेंड्यावरचं आयात धोरण आपण बदलणार नाही, हो. तोपर्यंत डोमेस्टिकली सुद्धा आपल्याला देशांतर्गत वाढणी मागण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावरती चॅलेंज राहणार आहे. तर त्या अनुषंगाने जे बाजारभाव आहेत ते ह्या वर्षी दबावाखाली राहतील. हो. जर आपण असा विचार करतो की ह्या वर्षी पाऊस आपल्याकडे चांगला होणार आहे, जर ब्राझीलमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जर दुष्काळाचं सावट आलं आणि त्या ठिकाणी जर उत्पादन कमी झालं तरच आपल्याला सोयाबीनमध्ये दर मिळतील. ज्या पद्धतीचे आता दर चालू आहेत की काही ठिकाणी 4,000पेक्षा खाली हो. सुद्धा सोयाबीनची विक्री चालू आहे. हो. सोयाबीनचा जो सरकारचा भाव आहे हो. तो जास्त आहे, पण त्याच्या खाली आता विक्री चालू आहे, कारण शेतकरी किती दिवस त्याला होल्ड करू शकत नाही. हम्म. आणि जर असंच जर नियोजन चालू राहिलं तर मला वाटत नाही की पुढच्या वर्षी आपल्याला 4,500पेक्षा जास्त बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे. आणि पण फक्त हेच आहे की जर कुठे जर जास्त नुकसान झालं, जर कुठे दुष्काळ पडला किंवा पाऊस जास्त झाला तरच ह्या स्थितीमध्ये बदलाव होऊ शकतो. अदरवाईज त्यामध्ये फार लिमिटेड स्कोप आहे बाजारभाव वाढण्यासाठी. मग तसं जर विचार केला तर ज्यांना पीक फेरपालट करायची त्यांनी अवश्य सोयाबीन सारख्या पिकाचा विचार करावा. ज्यांना क्षेत्र वाढवायचं असेल तर यावर्षी वाढवू नये, आहे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्याहून कमी क्षेत्रामध्ये सोयाबीनचा विचार करावा. बरोबर. आणि मग आता कपाशीच्या बाबतीत आपण क्षेत्र वाढवत नाही, सोयाबीनच्या बाबतीत वाढवत नाही, मग आता याला पुढं काय, तर त्याच्यावर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कदाचित हाही प्रश्न येईल की या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्याला ही पिकं तर आपली बाद झाली, मग आपण करायचं. बरोबर. तर नक्कीच मला वाटतं त्याही पिकाकडे आपण लवकरच जाऊ आणि पुढची चर्चा त्या अनुषंगाने करू. बरोबर. मला वाटतं मागच्या 4-5 वर्षामध्ये मका हे जे पीक आहे ते फार भरायला आलेलं आहे. त्याची 1-2-3 कारण आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे आपण इथेनॉलचं जी पॉलिसी आपण अडॉप्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आता E20 नावाचं पेट्रोल मिळणार आहे, ज्याच्यामध्ये 20% इथेनॉल आहे. पण जे इथेनॉलचं प्रोडक्शन आहे ते तुमच्या ऊसापासून सुद्धा होत आहे. त्याच्यानंतर मका हा त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती एक पर्याय उभा राहिलेला आहे. आणि अगेन जसं आपण पोल्ट्री म्हणलं किंवा जे पशुखाद्य आहे त्याच्यामध्ये मक्याची मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. त्यामध्ये अजून एक दुसरा भाग आहे. भारतात जे पूर्ण मका लावली जाते ती नॉन जीएम मका लावली जाते. जर तुम्ही पूर्ण जगाचा विचार केला तर तिथे जे डेव्हलप मार्केट आहे, ऑस्ट्रेलिया झालं किंवा अमेरिकाला झालं, ब्राझील झालं, या ठिकाणी जीएम मका लावली जाते. आणि युरोपियन देशामध्ये जीएम पिकांना बंदी आहे. त्यामुळे जेव्हा एक्सपोर्टचा विषय येतो त्यावेळी ती भारतातली मका प्रिफर करतात, कारण ती नॉन जीएमओ आहे. त्यामुळे ते आपल्या मक्याला त्याची मागणी चांगली असते. ओव्हरऑल जे मक्याचं क्षेत्र आहे आणि ज्या पद्धतीचे परतावे शेतकऱ्यांना मिळत आहेत ते एक आपल्याला अट्रॅक्टिव्ह पीक म्हणून एक समोर आलेलं आहे. तर तुम्ही मक्याबद्दल काय तुझं खर्चाचं गणित कसं बसतंय? मक्यामध्ये जर विचार केला तर मशागत नेहमीप्रमाणे 3 ते 5,000 आपण तो खर्च पकडला. बियाण्याचे साधारणपणे मक्याचे 8 किलो म्हणजे 2 पॅकेट आपल्याला बियाणं लागतं आणि 1,500 च्या पुढंच
चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या कंपनीचं, ब्रँडचं जर आपण बियाणं घेतलं तर 1,500 रुपयाच्या पुढे एक पॅकेट, अशा हिशोबाने आपल्याला 3,000 रुपये साधारण तो खर्च आहे. मक्यामध्ये एक तणनाशक वापरतोय, उगवणी पश्चात, म्हणजे मका उगवून आल्यानंतर साधारण 20-25 दिवसांनी, आणि त्याला आपल्याला साधारण 3,000 खर्च आहे, जो की आपली मजुरी वाचवण्यास मदत करतो. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे घरचं बैलजोडी किंवा शेतीचे अवजार घरचं आहे, तर ते शेतकरी तिथं आंतरमशागत करू शकतात तणनाशकाचा खर्च टाळण्यासाठी, ज्याचा फायदा मक्याच्या उत्पन्नात निश्चितच होईल, कारण तिथं पिकाला भर लागते. बरोबर. दुसरा असं, मक्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जास्त लागतं. म्हणजे जर तुम्ही सोयाबीन सोबत तुलना कराल तर खूपच जास्त, आणि कपाशी सोबत कराल तर तुलनेने जवळपास तेवढंच. तर मक्याला पायाभूत खतं असतील किंवा त्यानंतरची काही खतं असतील. आता या तिन्ही पिकांमध्ये आपण एक साधारणपणे 10,000 रुपये आपण सेंद्रिय खतावर ठेवलेले, म्हणजे तो शेतकऱ्यांचा चॉईस आहे की वापरायची की नाही वापरायची, पण तो 10,000 बजेट त्याच्यात धरले, म्हणून आपल्याला हे खर्चाचं गणित थोडंसं वरच्या साईडला दिसते. मक्यात पण आपण ते 10,000 रुपये बजेट ठेवले, आणि मक्याची पायाभूत खतं, त्यानंतर लागवडीनंतर किंवा उगवणीनंतरची खतं, या सगळ्याचा विचार करता त्यानंतर आपल्याला साधारणपणे मक्याला 3 फवारण्या लागतात. तणनाशकाची एक फवारणी वेगळी, आळीसाठीचं जे औषध आहे, फॉल आर्मीवर्मचा जो प्रॉब्लेम मक्यामध्ये फक्त तेवढीच एक रिस्क आहे, जी पोंग्यातली आळी, आणि ती वेळ योग्य वेळी जर आपण नियंत्रणात आणली तर कमी खर्चातल्या कीटकनाशकांनी ती नियंत्रणात येऊ शकते. जर आपण त्याच्यासाठी वेळ घालवला किंवा तुऱ्याच्या परिस्थितीच्या पुढे जर मका गेली आणि जर फवारणीचं नियोजन करायला जाल तर कदाचित आळी नियंत्रणात येणार नाही आणि होणारा लॉस आहे तो आपला टाळणार नाही. तर 3 फवारण्या आपण गृहीत धरल्या. सुरुवातीला साधं 500-700 रुपयापर्यंत कीटकनाशक, नंतर 1,000-1,200, आणि त्याच्यानंतर 1,500 पर्यंत आपण त्याला एक बजेट ठेवलं. तर 3 ते 4,000 रुपये आपल्या आळीच्या औषधावर खर्च होते. मका पिकाला झिंकची गरज आहे, बोरॉनची गरज आहे, तेही आपण अतिरिक्त याच्यात पकडलं. आणि त्यानंतर मक्याची काढणी, तो एक महत्वाचा खर्च आहे की मळणी, मक्याची कणसं काढून सुकवणे आणि त्याची मळणी करणे, हा एक खर्च आहे. परंतु त्याच्या जोडीला मक्यामध्ये हिरवा चारा किंवा चाऱ्याचा जो काही ऍडिशनल इन्कम आहे तोही मिळतोय, तो एक प्लस पॉईंट आहे. तर साधारणपणे मक्यावरचा जो काही खर्च आहे तर तो आपल्याला अपेक्षित आहे 40-42 हजार रुपये मक्यावर खर्च अपेक्षित आहे. आता मक्याचं उत्पादन किती निघेल, तर खरीप हंगामामध्ये जर आपण निम बागायती जर विचार केला तर 20 ते 25 क्विंटल उत्पादन निघायला काही अडचण येत. बरोबर. खरीप हंगामात रब्बीमध्ये गेला तर तिथं तुमचं उत्पादन अजूनही वाढते, परंतु आज आपण खरीपची चर्चा करतोय, तर 20 क्विंटल पासून 25 क्विंटल पर्यंत चांगले वाण आपण घेतले आणि आपल्या जमिनीच्या अनुषंगाने जर वाण निवडला, आपण पुढे या चर्चासत्रांच्या माध्यमातून त्यावरही बोलू, परंतु तो जर निवडला तर आपल्याला 25 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे, ज्याचं सरासरी बाजारभाव 60,000 रुपयाच्या आसपास आपल्याला अपेक्षित आहे. चाऱ्याचे आपण अगदी कमी पकडले, म्हणजे गुंठ्याला 500 रुपये पकडले तरी पण आपले एक 20,000 रुपयापर्यंत चाऱ्याचे होऊ शकतात. 60,000 अधिक 20,000 असं 80,000 रुपयापर्यंत आपल्याला अपेक्षित आहे की मक्यातून उत्पादन आहे. आणि याच्यावर होणारा जो खर्च आहे, जसं मी बोललो, तर 40-42 हजार पर्यंत आपल्याला तो उत्पादन खर्च अपेक्षित आहे. अशा हिशोबाने आपलं जे गुणोत्तर आहे तर ते त्याविषयी तुम्ही बोलू शकता. बरोबर. आता जर विचार केला तर साधारणतः मक्याचं जे जर आपण 1 रुपया जर गुंतवणूक केली तर साधारणतः आपल्याला 2 रुपयाचा, त्यात 1 रुपया 2 रुपये परतावा मिळतो. आणि त्याच्यामध्ये फायद्याची गणित ही आहेत की हे पीक जे आहे ते साधारणतः 110 दिवसामध्ये तयार होतं, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती दुसरं पीक घेऊ शकता. म्हणजे मक्याची तुलना सोयाबीन सोबत बरोबर होते. बरोबर. कारण सोयाबीन कमी कालावधीचे, मका कमी कालावधीचे, म्हणजे तुम्हाला रब्बी हंगामात परत हरभरा किंवा गहू किंवा भाजीपाला पिकाकडे वळता येईल. बरोबर. पण जर कपाशी केली तर कपाशी साधारण 6 महिन्याचे बागायतीची आपण तुलना केली होती, त्या तुलनेमध्ये कमी कालावधीत आपल्याला परतावा हा जास्त आहे. बरोबर. ह्यात आणखीन एक महत्वाचा विषय आहे, जी या तिन्ही पिकांमध्ये लागणारी जी लेबर आहे, कारण आता एक लेबर हा एक महत्वाचा विषय झाला आहे. आणि जर आपण त्यामध्ये जर सोयाबीन आणि मका हे जे पीक बघितलं तर त्या पिकांमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी लेबर लागतं. तिथे आपल्याला तणनाशक असेल किंवा हार्वेस्टिंग यंत्राच्या माध्यमातून हार्वेस्टिंग असेल, ते करणं सोपं आहे जर कपाशीचा विचार केला तर. आणि त्यामुळं कुठे ना कुठे लोकांचा जो कल आहे तो मक्याच्या बाजूला वळतोय, कारण तुम्ही तिथं पेरू शकता ट्रॅक्टरच्या माध्यमातून. बरोबर. त्यानंतर तुम्ही तिथं फवारणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करू शकता. आणि इव्हन मी काही शेतकरी बघितलेले आहेत आंध्र प्रदेश म्हणा किंवा जे चांगले मॅच्युअर मार्केट आहेत तिथले, की ते लोक मशीननी मक्याची हार्वेस्टिंग करतात, ज्यामुळे तुमचा जो खर्च आहे हार्वेस्टिंगचा तो सुद्धा फार कमी. आता आपल्या सोलापूर जिल्हा किंवा पुण्याचा काही बारामती, इंदापूर सारखा भाग, तिथेही आपण थ्रेशर पाहिला मक्याचे मळणी करताना. बरोबर. पण आता याच्यात एकच आहे, ज्याला चारा पाहिजे तर तो मग त्या मळणीकडे नाही जाऊ शकत, ज्याला चारा नकोय तर तो अशा पद्धतीने मळणी करून मक्याची काढणी करू शकतो. एकदम बरोबर. आणि त्याच्यामुळे आमचं जेव्हा आपण ह्या तिन्ही पिकाचा विचार करतोय तर आपण आता जसं कपाशीच्या बाजारभावाबद्दल बोललो किंवा सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल बोललो, की जे की दबावामध्ये राहण्याची शक्यता आहे, तसंच जर आपण मक्याबद्दल बोललो तर मक्यामध्ये चित्र फार चांगलं आहे.
जी इथेनॉलची डिमांड आहे किंवा जी बाजारभावामध्ये पोल्ट्री उद्योगाची मागणी असेल किंवा पशु उद्योगाची मागणी असेल, त्यामुळे मक्याला चांगले दिवस राहतील. जे आत्ताचे बाजारभाव आहेत साधारणतः 24 रुपये 25 रुपये पर क्विंटल शेतकऱ्याला मिळत आहेत, त्याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये. आणि जर असा विचार केला तर मला वाटतं तिन्ही पिकामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला पीक घ्यायचं असेल तर मका एक आकर्षक पीक म्हणून क्षेत्र वाढवण्यासाठी, क्षेत्र नवीन पिकाकडे जाण्यासाठी, येस, तर दोन्हीसाठी मका आयडियल राहील. करेक्ट. दोन्ही बाजूनी आपण विचार करू शकतो. तर मला वाटतंय आपण शेतकऱ्यांना विचारूया की ते कुठल्या पिकाकडे जाणार आहेत आणि त्यांना जे आम्ही काही विश्लेषण करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला पॉईंट ऍड करायचा आहे अगदी का? बरोबर. जर असं वाटत असेल की नाही आम्ही कुठला एखादा मुद्दा त्यामधून चुकतोय आमचा, तर हो. तुम्ही जरूर आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या विचारांचं स्वागत करू आणि त्याला त्या व्हिडिओमध्ये आम्ही पुढच्या येणाऱ्या सामील सुद्धा करू. तर मला वाटतंय ह्याच लाईनवरती आजचा हा पहिला व्हिडिओ आपण इथे संपूया. नक्कीच. शेतकरी बांधवांनो, परत आपलं खूप खूप आभार. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. आपण हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांना तो शेअर करा. आणि जर आपण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लोकशिवार या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. तुर्तास थांबूया. धन्यवाद.